मनुष्य देहाची प्राप्ती झाली। त्याला सांगण्यात आलं होतं की ज्या वेळेस भगवान कृष्ण तुझा संहार करतील त्यावेळेस तुला पुनर्देह प्राप्त होईल। अशा प्रकारे भगवंतांनी आता आपले अवतार कार्याला सुरुवात केली। आता एक कार्य पुढे वाढत चाललं, भगवंताची जबाबदारी वाढत चालली। आता बालपणाच्या लीला संपल्या। आता इथून पुढे भगवंतांनी धर्मरक्षावया अवतार घेतली। मथुरेला आले। आता आले असताना हा रथ जुंपा आणि
सांगितलं की कंस मामाने मला विरोध सांगितला आणि आणायला सांगितलं की माझ्या भाच्याला इथं माझ्या भेटीला घेऊन या. नंद बाबा म्हणत म्हातारपणी झालेला ऐकूदायक मुलगा आहे आमचा. यशोदा माता म्हणायला लागली की मी याला जाऊ देणार नाही. एवढ्यात भगवान कृष्ण समोर आले आणि म्हणतात आई मी आज जातो उद्या राहतो परवा दिवशी मामाच्या घरून परत येतो. तू कसलीही काळजी करू नको. समजावलं आईला. आई रडत होती. आईची माया कशी असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त अशी कळवळ्याची जाती तरी लाभावी नव्हे. ती म्हणते जाऊ नको बाळा मला एक क्षणही एक वर्षासारखा वाटते तुझ्याशिवाय. पण भगवान कृष्ण म्हणतात आई मला जावं लागेल. आश्वासन दिलं की आई मला जाऊ दे मी असाच जातो असाच परत येतो. समजावलं. आता कृष्ण जाण्याची खबर सवंगड्यांना मिळाली, गोपांना मिळाली, त्या गवळणींना सुद्धा मिळाली, गोपींना सुद्धा मिळाली. सगळेजण म्हणायला लागले सगळीकडे वार्ता फैलली की कृष्ण मथुरेला जाणार. कंस काही चांगला नाही. गोपाल म्हणतात आम्ही तुमच्या सोबत येतो. नंद बाबा म्हणतात मी सुद्धा येतो सोबत. बघा बलराम दादा सुद्धा तयारी करतात. गवळणीला माहीत पडलं जसे भगवान कृष्ण रथात बसले तशा गवळणी समोर आल्या. राधा तर रुसूनच बसली. राधा म्हणे मी आता याच्याशी बोलतच नाही. राधेला बासरी दिली आठवण म्हणून. बघ आतापर्यंत वृंदावनात बासरी वाजवली तुझ्यासाठी पण आता ही बासरी माझी आठवण म्हणून तुला ठेव. आता बाकीच्या गवळणी त्या अक्रूराला म्हणतात अक्रूरा चांडाळा तू नावाप्रमाणे क्रूर आहे अवंज नाही. आणि क्रूर तर नावाच्या विरुद्ध आहे म्हणते. क्रूर आहे म्हणते तू अक्रूर नाही क्रूर. तू कसा क्रूर आहे की तू आमच्या देहापासून आत्मा आमच्या कुळीतला काढून घेऊन राहिला. तो कृष्ण आमचा आत्मा आहे. तो आमचा जीवकी प्राण आहे. त्या रडायला लागल्या. एकमेकी म्हणायला लागल्या की बघा हा दुष्ट आहे हा पापी आहे हा काही चांगला नाही. हा आपल्या गावात आला पण आता यानं आपल्या गावातला देव दुसरीकडे म्हणजे आपलं गाव आता हलका हलका होत नाही. बिलकुल आता या गोकुळामध्ये आनंद प्राप्त होणार नाही. भगवंतानं लीला केल्या आता फक्त त्या लीलायचं मनात चिंतन करा लागेल. बस आता हरवल्यासारखं होईल. आता वेणू कोण वाजवी आता काही कोण चाली अशा म्हणू लागल्या. आणि त्या रथाच्या पुढे आडव्या पडू लागल्या आणि रडू लागल्या विलाप करू लागल्या. त्या म्हणतात अक्रूरा आमच्या कृष्णाला नेऊ नको रे कृष्ण. रथाच्या खाली तुला जर न्यायचं असेल ना तर तो रथ आमच्या अंगावरून ये. आमचा प्राण जाईल तेव्हा हा कृष्ण बरा वाटेल त्याने तो आम्हाला सोडून चालला. अशा काही काही म्हणून राहिल्या. काही कृष्णाने दोष देऊन राहिल्या की कृष्णा तुला आम्हाला नादी लावलं. आम्हाला इथं आमची थट्टा मस्करी केली.
त्या नदीच्या पाण्यात नाक दाबलं आणि त्या अक्रूर काकानं बुचकी मारली. जशी बुचकी मारली तसे त्या पाण्यात तसाच रथ, तसेच कृष्ण आणि तसेच बलराम त्या अक्रूर काकाला दिसले. त्यांना वाटलं कदाचित आपल्याला भ्रम झाला असावा. वर आले पाण्यातून, काठावर बघितलं तसाच रथ, तेच कृष्ण, तेच बलराम त्या रथामध्ये बसलेले. परत नाक दाबलं, परत बुचकी मारली. जशी बुचकी मारली तसे त्या पाण्यामध्ये तसाच रथ, तसेच कृष्ण भगवान, तसेच बलराम पाण्यात दिसले. असं एक नाही, दोन नाही, 3 वेळा घडलं. शेवटी वाटलं की जाऊ द्या, काहीतरी भ्रम झाला असेल. आले, कपडे वगैरे घातले, आले काका. अक्रूर काका रथाजवळ आले असताना भगवान कृष्ण म्हणतात, अक्रूरा, आपण काही चमत्कार बघितला काय? अक्रूर म्हणतात, हो कृष्णा, तो तुमचाच चमत्कार आहे आणि तुम्हाला पाहिल्यावर कोणता चमत्कार पाहण्याची इच्छाच राहत नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी रथ सुटला आणि निघाले आणि येऊन पोहोचले मथुरेला. आता मथुरेला आल्यानंतर सर्वात प्रथम तिथं रथ ठेवला आणि उतरले. आता गावातून जायचं तर एक शिंपी भेटला. त्या शिंप्याच्या जवळ त्या कंसाचे, त्या राजाचे कपडे होते, धुतलेले, वाळलेले, प्रेस केलेले, इस्त्री केलेले. हे गवळी बलराम दादा कृष्ण म्हणतात, आम्हाला द्या तुमचे चांगले चांगले कपडे. नाही म्हणते, तुम्ही गवळ्याचे पोरं, हे राजाचे कपडे. कोणाची तुलना कोणासोबत करता का? एक फुटका मारला तद्धाम परमम. घेतले ते गटोड्यातले कपडे, मस्त सवगड्याचे घातले, भगवंताने घातले, बलराम दादाने. थोडेसे पुढे गेले. पुढे गेल्यानंतर एक माळी भेटला, सुदाम नावाचा. त्या माळ्यानं भगवंताला घरी बोलवलं. कोणा जर प्रेमानं बोलवलं ना तर भगवंत जात असतात. भगवंताची पूजा केली, गळ्यात पुष्पहार टाकला, आरती ओवाळली, आदरातिथ्य केलं तिथं भगवंताचं. आणखी तिथून निघाले. एक शिंपी भेटला. शिंप्याने सुंदर सुंदर टोप्या शिवल्या होत्या, नांगरते शिवले होते. ते भगवंताला अर्पण केले, तेही प्रेमाने स्वीकार केले. आणखी पुढे निघाले. आता नगर मोठा आहे मथुरा, गेलं की दिसतेच तिथं किती मोठा आहे, सगळंच दिसते, कंसाचा राजवाडा दिसते सगळं. आता पुढे गेले. पुढे एक लंगडी बाई चालली होती, तिचं नाव गुप्ता होतं. आता ते 3 ठिकाणी वाकडी. भगवान कृष्णानं विचारलं की मावशी, तुझ्या हातात काय? तिच्या हातात वाटी होती. त्या वाटीत सुगंधी उठणं होतं. ते उगाळत जाय चंदन आणि ते सुगंधी उठणं घेतलं आणि त्या कंसाच्या अंगाला मर्दन करत जाय, मालिश करत जाय त्याची. तिच्याकडे ते ड्युटी होती. विचारलं कुठे चालली? सांगितलं की मी कंसाकडे चालली. पकडली तिची हनवटी आणि पायाच्या अंगठ्यावर पाय दिला आणि असं हळा पडले, सरळ केली. ती पुढचा सरळ झाली. तिने भगवंताला हात जोडले, त्याचा नमस्कार केला त्याला आणि विनंती केली की माझ्याकडे याव, मला तुमच्याकडून सुखाची प्राप्ती करायची आहे. भगवंताने आश्वासन दिलं की मला अगोदर काही कामं उरकवायची आहे आणि ते कामं उरकवले की नंतर मी तुझ्याकडे येईन. ठीक आहे म्हणे. आता तिथून पुढे निघाले. धनुर यागामध्ये गेले. तिथं गेले असताना तो धनुष्य घेतला आणि तो एका झटक्यात मोडून टाकला. आता तो धनुष्य मोडला. त्याचा टणका त्या कंसाच्या कानावर गेला. कंसाला माहीत पडलं की आपला शत्रू आला. त्या ठिकाणी कंसाला आनंद मिळालेला. ज्या जरासंधाच्या 2 मुली होत्या, त्या कंसाला पत्न्या होत्या आणि त्याच्यासोबत आनंद एक वलयपीठ नावाचा हत्ती होता, तो दिला गेला होता. तो बलाढ्य हत्ती होता आणि तो मदनमत्त झालेला होता. त्या बिफरलेल्या हत्तीला त्या कृष्णाच्या अंगावर सोडण्यात आलं. पण भगवान कृष्णानं त्याचा दात
मुष्टिकाचा आणि त्या चातुराचा तिथं वध करून टाकला. गोपाल कृष्ण भगवान आली कंसाची पाळी. आता कंस घाबरला, त्याची बोबडी वळली. आता काय करा? कंसाने दंडावर हात मारली, भगवंताने त्याच्या सिंहासनावर उडी मारली, झेप घेतली आणि तिथं कंसाचा वध केला. गोपाल आता त्या कंसाने स्वतःच्या बापाला बंदीशाळेत टाकलं होतं. भगवान कृष्णाने आपल्या माता पिताला सोडवलं आणि आजोबा होते त्या आजोबांना सुद्धा बंदीशाळेतून त्या उग्रसेनाला सोडवलं. आता तिथं आईने वडिलांनी भगवान कृष्णाची भेट घेतली, घट्ट पकडलं. बघा, एका आईने सोडलं, दुसऱ्या आईला येऊन भेटला. त्या आईने सोडलं त्यावेळेस ती आई एवढी रडत होती, म्हणे मला माहिती पडलं तू माझा नाही ना म्हणे. शेवटी जिकडे तिकडेच होते. अरे तुला लहानपणापासून वागवलं, तुला दूध पाजलं, बघ तुला मी पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलं. कृष्णा, काय कमी केलं रे मी तुला? तू मला सोडून चालला. अशी रडत होती की तिचे डोळे गेले, ती आंधळी झाली. तिला माहिती होतं की हा माझा नाही, हा देवकीचा आहे. शेवटी जिचा होता तिनं नेला. अशा प्रकारे देवकी माता म्हणते, कृष्णा, तुझी वाट पाहून पाहून माझं मन झुरलं रे. आता म्हणते, नवीन झाडाला जसं वाढलेल्या झाडाला, सोपलेल्या झाडाला पाणी टाकलं की नवीन पालवी फुटते, ते झाड टवटवीत होते, तसे आई वडील त्या ठिकाणी प्रफुल्लित झाले. देवकी मातेच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला. तिथं वसुदेव बाबा सुद्धा आनंदित झाले. आता उज्जैनला सांदीपनी ऋषीच्या गुरुकुलात पाठवायचं होतं. त्याकरिता उपनयन संस्कार केला आणि मौंजी वंदन केलं आणि गुरुकुलामध्ये पाठवलं असताना सांगितलं की गुरुवर्य, आमचे हे बलराम आणि कृष्ण हे आता आजपासून तुमच्या सहवासात राहतील. जरी ते भगवान कृष्ण होते तरी बघा, जगाला आदर्श दाखवण्यासाठी गुरु करावे लागतात. गुरुशिवाय कर्णोपाय नाही. गुरु मेरी पूजा, गुरु भगवंता, गुरु मेरे परब्रह्म, गुरु भगवंता, गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा परब्रह्म, गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा परब्रह्म, गुरु भगवंत.
एक राक्षस होता. त्या राक्षसानं त्या शंखासूर नावाचा राक्षस होता. तो पांचजन तो शंखामध्ये लपून बसला होता. त्यानं तो मुलगा तिथे ठेवला होता. तिथं भगवंतानं त्याचा वध केला आणि त्या राक्षसाचा वध करून तो मुलगा घेतला आणि तो शंख घेऊन वर आले. बघा भगवंताच्या हाती जो शंख आहे ना त्याचं नाव पांचजन्य आहे. वेगवेगळे शंख असतात. भीमाचा शंख आहे त्याचं नाव पौंड्र आहे. अर्जुनाचा आहे त्याचं नाव दयोदत्त आहे. भीमाचा युधिष्ठिराचा आहे त्याचा अनंत विजय आहे. नकुल त्याच्या शंखाचं नाव आणि पुष्पक आहे. सहदेवाच्या शंखाचं नाव सुघोष आहे. असं प्रत्येकाच्या शंखाचं नाव वेगवेगळं असते. तर भगवंताच्या हाती जो शंख आहे ना त्याचं नाव पांचजन्य आहे. त्या ठिकाणी भगवंताने तो शंख हाती घेतला. एका हाती तो गुरुचा मुलगा घेतला आणि आणून दिला गुरुमातेला दक्षिणेच्या रूपाने आणि सांगितलं चरण स्पर्श केला आणि त्यांचा निरोप घेतला आणि निघाले. आता भगवान कृष्ण गोकुळात आले. आले असताना मात्या पित्याचं दर्शन घेतलं. बघा आई वडील श्रेष्ठ असतात. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात की सकल तीर्थाची एक धुले जी एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोटत नीचे. आपल्या शरीराच्या आपल्या चामड्याचे जोडे जरी मायबापाच्या पायात शिवून घातले तरी त्याचे उपकार फिटत नाही. असे माता पिता असतात. जो आई वडिलांची सेवा करते त्याला भगवंताची प्राप्ती होते. बघा कुंडलिकानं सेवा केली होती. तिथं भगवंत आले. का आले की माता पित्याची सेवा केली म्हणून भगवंत प्रसन्न झाले आणि 28 युगापासून विटेवर उभे राहिले. म्हणून म्हणतात भगवाजेचा फळफळ करतो तुमली पंढरी. भगवाजेचा फळफळ करतो तुमली पंढरी. चंद्रभागेच्या तिरी उभा पुंडलिकाचा हरी. चंद्रभागेच्या तिरी उभा पुंडलिकाचा हरी. भगवान कृष्णानं त्या ठिकाणी काय केलं की आई वडिलांची सेवा केली. आता इकडे ज्या कृष्णानं त्या कंसाला मारलं हे खबर जरासंधाला माहीत पडली. तो सासरा होता. त्याची तळपायाची आग मस्तकात केली की माझ्या 2 मुली विधवा झाल्या. माझ्या जावयाला मारलं. अरे म्हणजे काळ्या हा तुझा तर काटाच उघडतो. त्यानं सैन्य गोळा केलं आणि त्या मथुरेवर स्वारी केली भगवान कृष्णाच्या. आता भगवान कृष्णाला माहिती होतं की या जरासंधाचं मरण आपल्या हातून नाही आलं. त्याचं मरण होतं भीमाच्या हातून. तो जरासंध कसा होता बघा. बृहद्रथ नावाचा राजा होता. त्याचे गुरु होते चंडकौशिक. त्या बृहद्रथ राजाला मुलबाळ होत नव्हतं म्हणून त्याच्या गुरूंनी त्याला एक फळ दिलं की हे फळ तू तुझ्या पत्नीला खाऊ घाल म्हणजे तुझ्या राज्याला वारीस मिळेल. तुला मुलगा होईल. आता याला 2 बायका होत्या. एकीला दिलं एकीला रात. यानं काय केलं ते फळ घेतलं घरी नेलं ते कापलं त्याने दोघीला अर्ध खायला दिलं. आता त्या दोघींनी ते फळ खाल्लं तर दोघींना अर्धा गर्भ राहिला. आता ते अर्धेच बालक जन्माला आले. आता हे वाटलं हे कुचिन्ह आहे. आपण म्हणतो ना कुचिन्ह. आपल्याकडे कुचिन्ह म्हणतात त्याला. ते कुचिन्ह आहे म्हणून त्यानं राजवाड्याच्या
आता भगवान कृष्णानं काय केलं, त्यानं जशी 17 वेळा स्वारी केली मथुरेवर, इकडे भगवान कृष्णानं विश्वकर्माने सांगितलं की नवीन नगरी तयार करा, समुद्रात बेट द्वारका म्हणतात ना त्या ठिकाणी. आता रात्रीतून झोपीतून लोकांचं स्थलांतर केलं इकडून तिकडे. आता आपल्या घरात आपल्याला सवय असते, नवीन ठिकाणी सवय नसते. कुठली नवीन ठिकाणी झोपीतून रात्री आपल्या घरात झोपेल होते, इकडे मथुरेत सकाळी द्वारकेत उठले आणि पाहायला लागले द्वार कुठं आहे आपल्या घराचं. द्वारका म्हणून त्या गावाचं नाव द्वारका पडलं. तर अशा प्रकारे इकडे परत मथुरेत आले भगवान कृष्ण आणि त्या ज्या जरासंधाने त्याच्यासोबत एक कालयवन नावाचा राक्षस आणला होता, त्याच्यासोबत मदतीला त्याच्यासोबत युद्ध सुरू झालं. पण भगवंताला माहिती होतं की याचा मृत्यू, या कालयवनाचा मृत्यू मुचकुंदाच्या हातून आहे, म्हणून भगवान तिथून पळत सुटले. आता पळत सुटले तर तो म्हणते भगवंताला, ए रणछोड, कहा जा रहे हो. तेव्हापासून भगवंताला रणछोड असं नाव पडलं. बोला रणछोड भगवान की जय. आता भगवंत जसे पळत तसा तो पळत, भगवंत बिना रथाचे पायदळ पळत निघाले, तर तो सुद्धा भगवंताच्या मागे पळत निघाला. आता पळता 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 भगवंत एका गुहेमध्ये शिरले असताना त्या ठिकाणी एक माणूस झोपलेला होता. आणि झोपलेला असताना भगवंताने आपला शेला घेतला आणि त्याच्या अंगावर टाकून दिला आणि एका बाजूला लपून बसले. तो पण तिथं त्या गुहेत शिरला आणि शिरला असताना त्याला तो झोपलेला माणूस दिसला आणि तो पिवळा शेला पितांबर दिसला. म्हणते, हा इथं येऊन लपला का माझ्या धाकानं. अरे पळकुट्या, जाशील कुठे. जोरानं ओढला शेला. जसा शेला ओढला तशी त्या माणसाची झोप ओढली. तो होता मुचकुंद. तो इतका रघुवंशातला राजा होता. आता भगवान कृष्ण हे चंद्रवंशातले आहे, तो रामाच्या वंशातला होता. ज्या वेळेला देवाने दैत्याचं युद्ध सुरू झालं तर इंद्रानं त्यांना बोलवलं होतं, आमंत्रित केलं होतं की तुम्ही या आणि आम्हाला युद्धासाठी मदत करा. त्या मुचकुंद राजानं इंद्राला मदत केली आणि जिंकून दिलं. पण ज्या वेळेला परत यायला लागला त्यावेळेस इंद्रानं ते लोकांनी सांगितलं की तुम्ही ना आम्हाला मदत केली ना, आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो, वरदान देतो की जा आता झोपा, आराम करा आणि जो तुमची झोप मोडी तो तुमच्या दृष्टीनं जळून भस्म होईल. म्हणून जसा यानं शेला ओढला तसे त्या मुचकुंदाची झोप मोडली आणि जसे डोळे उघडले तसा तो भस्म झाला. अशा प्रकारे आपल्या इथे आदरणीय हरिभक्तीपराय वैष्णवीताई फाळके आल्या, त्यांचं मी मनापासून स्वागत करते. यात नाही समोर या. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम सीता राम राम. सीता राम राम. राजा सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता
भीम आणि अर्जुन तिघजण त्याच्याकडे गेले, पण आता याला कपटानं मारायचं होतं. सहजासहजी तो मरणारा नव्हता, म्हणून ब्राह्मणाचा वेश घेतला आणि गेले असताना तो दानशूर होता. विचारलं की काय पाहिजे? काय नाही म्हणे, आम्हाला मल्ल युद्ध करायचं होतं. तो म्हणते हा अर्जुन हा लुकडा आहे. कृष्णाला म्हणते तुझ्यासोबतही करत नाही मी, पण हा बरा दिसते म्हणते, याच्यासोबत करतो. पण ओळखलं की तुम्ही ब्राह्मण नाही आहे म्हणे, तुमच्या बोटाला घट्ट्या पडायला म्हणे. ज्याचा जसा व्यवसाय आहे ते म्हैस पाळणाऱ्याच्या बोटाचे काही म्हणतात ते वाढेल असतात. तर तसं एक क्षत्रिय असतात, याच्या बोटाला खाचे पडेल असतात धनुष्यबाणाचे. ओळखते म्हणते तुम्ही कोण आहे? मी ओळखलं. आता युद्धाची तयारी होते. त्या आखाड्या काही असतात ते मैदान, त्या आखाड्यावर युद्धाची तयारी होती. गवळणी आल्या तयारी होते. तिथं त्या भीमाच्या सोबत 1 नाही 2 नाही 3 नाही 27 दिवस युद्ध चालू असते. एवढाच भीम बलवान, पण त्याच्या हातून तो जरासं भरत नाही. शेवटी दोन भाग करते, एका पायावर पाय देते आणि अशी टोकडी ओढते आणि अशी फेकते, एक इकडे आणि एक तिकडे. तरी सुद्धा त्या टोकड्या येऊन जुटतात, कारण त्या जरासंधाला त्या जरा नावाच्या राक्षसीनं जोडलेलं होतं, म्हणून त्या टोकड्या जुटतात. असं करता करता कंटाळून जाते. भगवान कृष्ण म्हणतात भीमा, तू माझ्याकडे लक्ष दे. युद्ध करीत असताना युद्ध करता करता भगवंतानं काय केलं की एक गवताची काडी हाती घेतली. बघा इकडे बघा माझ्याकडे, पतीमध्ये लक्ष असू द्या, थोड्याच वेळात आपल्याला विवाह सोहळा पार पाडायचा आहे. त्या भगवान कृष्णानं अशी गवताची काडी घेतली. युद्ध चालू होतं जरासंधाचं आणि भीमाचं. ते काडी अशी फाडली आणि एक इकडे फेकली, एक इकडे फेकली. तसं भीमानं त्या जरासंधाला 2 भागात फाडलं. एक टकडे इकडे, अर्धा भाग इकडे. त्यावेळेस त्याचा मृत्यू झाला. तर अशा प्रकारे अनेक राक्षसाचा भगवंताने संहार केला आणि घडवून आणला. भक्तांनो,
गेला इकडे भगवान कृष्ण निघाले आणि चालूचे होते पहिले पूर्वीच्या काळी कोणते चलवासा म्हणजे चल म्हणजे लोक आणि वासा म्हणजे जिथे लोक वास करतात थांबतात त्याला चलवासा म्हणतात. आपण त्याचा अपभ्रंश केला चलवासाचा चालूसाच करून टाकला. तर तिथं गेले बलराम कृष्ण कारण आतिभावाचं लग्न होतं म्हणून त्या नवरदेवाच्या सोबत पहिल्या दिवशी तिथे असते नानमुख आणि लग्न असते दुसऱ्या दिवशी. त्या लग्नासाठी ते सुद्धा गेलेले होते. पत्रिका मिळालीच होती वर पक्षाकडून गेले वधू पक्षाकडे तिथं थांबले आणि माहिती पडलं रुक्मिणी मातेला की भगवंत आलेले आहेत. आता त्या ठिकाणी अशी पद्धत असते की नवरीच्या अंगाला हळद लागली की ती नवरी देवीची ओटी भरण्यासाठी आपल्या मैत्रिणीसोबत पूजेचं ताट घेऊन जात असते. सुवासिनींना सोबत नेत असते. म्हणून रुक्मिणी माता निघाली आणि मंदिरात गेली. तुझ्या कृपेने कोणतरे जय जय दुर्गे शुभम करे जय जय दुर्गे शुभम करे जय जय दुर्गे शुभम करे.
अक्षत वाटून द्या लग्नाची तांदूळ. अक्षत वाटा एकामेकाले. अक्षत असेल तर अक्षत.